मित्रांनो, सनसोहम या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि ही दिवाळी आपली अत्यंत सुखात, आनंदात आणि समाधानात जावो आणि आपल्याला समृद्धी आणि आरोग्य याचा लाभ हो, ही माझी मनापासून प्रार्थना. मागच्या ज्या कथा वाचल्या होत्या, शंकरची मावशी आणि त्याचबरोबर झाड आणि श्रद्धा, या 2 कथांच्या कंपायलेशनला देखील तुम्ही अतिशय उत्तम प्रतिसाद दिलाय. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आपण सनसोहम या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का? सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण या चॅनलवरती एक अतिशय एक्साइटिंग गोष्ट की जी कुठेही अवेलेबल नाही आहे, ही गोष्ट दिवाळी संपल्यानंतर मी तुमच्यासाठी घेऊन येतोय. हा एक अत्यंत वेगळ्या प्रकारचा कंटेंट आहे. तर आजही मी तुमच्यासाठी एक कंपायलेशन आणतोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 कथा ऐकायला मिळतील. या दोन्ही कथा काही वेगळ्या कारणासाठी निवडल्या आहेत. तुम्हाला हे कारण सापडलं तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. या 2 कथांमध्ये काय साम्य तुम्हाला जाणवलं ते. सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. लाईक, शेअर आणि हाईप करायला विसरू नका. मनापासून धन्यवाद. आपण कथेकडे वळूयात. गुंतवण. लेखक नारायण धारप. गुंतवण. जुन्या वस्तूंच्या दुकानात सुट्टीचा काही वेळ घालवण्याची माझी फार पूर्वीपासूनची सवय आहे. त्या दुकानातून काही काही वेळा इतक्या अमूल्य गोष्टी मिळून जातात आणि काही काही वेळा अनपेक्षितही घडतं. माझ्या नेहमीच्या दुकानात मी त्या दुपारी गेलो त्यावेळी त्याच्याकडे नुकताच एक लॉट येऊन पडला होता. त्यामध्ये बसून निवडानिवडीचं काम दुकानदार करत होता. या ना त्या विषयावर आमच्या नेहमी गप्पा चालत आणि थट्टा मस्करीही होत असे. नव्या लॉटमध्ये शिसवीची एक लहानशी पण फार सुंदर कोरीव काम केलेली पेटी होती. ती मला एकदम पसंत पडली. दिसायला होती लहान आकारानं, पण खूप जड होती. तसं पाहिलं तर मला त्या पेटीचा काडी इतकाही उपयोग नव्हता, पण माझं मन तिच्यावर बसलं. बराच वेळ हुज्जत घालून शेवटी मी ती पेटी विकत घेतली आणि एक चांगला सौदा पटवला या समाधानात घरी आलो. दुसऱ्या दिवशी जेव्हा पेटी साफ करायला घेतली तेव्हा माझ्या ध्यानात आलं की या पेटीत एक चोरतळ आहे. कारण बाहेरची आणि आतली उंची यांच्यात चांगला 1.5-2 इंचाचा फरक जाणवत होता. एकदा तळ आहे ही खात्री पटल्यावर उजव्या हातातल्या खालच्या कोपऱ्यातली कळ शोधून काढायला मला फार उशीर लागला नाही. ती दाबताच आतला कप्पा धाड दिशी उघडला. पण आत पाहताच माझी निराशा झाली, कारण आत काळ्या शाईनं लिहिलेली जुनाट कागदावरची एक पोथी फक्त होती. एवढीशी पोथी बंदोबस्तात ठेवणाऱ्याचं मला आश्चर्य वाटलं. मी ती काढून बाजूला ठेवली आणि आत आणखी काही आहे का ते पाहिलं. पण पोथीशिवाय चोर कप्प्यात इतर काहीच नव्हतं. आतून तो कप्पा फडक्यानं साफ करून घेतला आणि सर्व पेटीवर फडके मारून ती बंद करून ठेवली. मग माझं लक्ष शेजारीच काढून ठेवलेल्या पोथीकडे गेलं. ती जुन्या वळणात काळ्या शाईनं मोडीत लिहिलेली होती. जास्त काही वाचत न बसता मी फक्त तिची पानं हातानं चाळली. त्यातून एक कापडाचा तुकडा खाली पडला. नक्की कुठून पडला हे मलाही समजलं नाही, पण त्या पोथीतून पडला हे खास. कापडाचा तुकडा हातमागावर विणलेला होता. त्याचा मूळ रंग फिकट तपकिरी होता आणि त्यावर बारीक काळ्या रेघांचं डिझाईन होतं. मी त्यावेळी त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. माझ्याकडे त्यावेळी माझे एक दूरचे नातेवाईक व त्यांची पत्नी असे काही दिवस राहायला आले होते. दोघेजण बोलायला फार मनमोकळे, सगळ्या गोष्टीत भाग घेणारे आणि मदत करण्याच्या स्वभावाचे. एकूण अगदी आदर्श पाहुणे. त्यांना दुसऱ्या दिवशी मी ती शिसवीची पेटी आणि अर्थात ओघानच ती पोथी आणि त्यामधील कापडाचा तुकडा दाखवला. त्यांच्या पत्नीचं लक्ष स्वभावानुरूप प्रथम कापडाकडे गेलं. कापड सुमारे 8 इंच चौरस असेल. त्यात डिझाईनचा एक साचा पुरा झाला होता. अहो, पाहिलत का किती छान कंपोजिशन आहे? तिनं आपल्या पतिराजांना हलवून हलवून ते कापड दाखवीत विचारलं. त्यांचं नवं घर बांधणं चालू होतं आणि त्या संबंधात दोघांचे नाना प्रकारचे प्लॅन चालू असत. अर्थात त्यात गर्विष्ठपणा मुळीच नसे. त्यामुळे काहीही नवीन दिसलं की ते आपल्या नव्या घरात कसं दिसेल याबद्दल त्यांच्यात चर्चा चालू होई. आपल्याला नवीन डिझाईन बघायचं होतं ना. हे कसं वाटतं पडद्यांना आणि टेप्स्ट्रीला? नाहीतरी तुम्हाला ब्राऊन रंग आवडतोच ना मनापासून. नानांनी आता ते डिझाईन प्रथमच हातात घेतलं आणि ते नीटपणे पाहिलं. जरा डल वाटतं, पण कंपोजिशन चांगलं आहे. माझ्याकडे पाहून ते म्हणाले, तुमचं काय मत आहे?
पण असंच नमुन्यावर हुकूम कापड कुठे मिळणार तुम्हाला? अहो, नागपूरच्या विणकर पेठेत यांचा एक स्नेही आहे, तो याच व्यवसायात आहे. त्यांच्याकडे वाटेल तसले नमुने येतात कापडासाठी आणि अगदी तसेच नग तयार करून पाठवतात. मी एकदा 3-4 पातळं सुद्धा करवून आणली होती त्यांच्याकडून. नानांनी होकारार्थी मान हलवली आणि बहुतेक त्याच बैठकीत त्यांचं त्या नमुन्याप्रमाणे कापड तयार करवून घेण्याचं ठरलं. त्यांनी तो नमुना आठवणीनं आपल्या बॅगमध्ये टाकला आणि मीही ती पोथी माझ्या जुन्या पुस्तकांच्या कपाटात ठेवून दिली. काही दिवसांनंतर आमचे पाहुणे गेले. त्यांचा आणि माझा महिन्यातून एखाद दुसरं पत्र इतपत पत्रव्यवहार चालू असे. त्यावरून त्यांच्या बंगल्याची प्रगती वगैरे समजत असे. शेवटी त्यांचं घर पुरं होऊन वर्षप्रतिपदेच्या दिवशी त्यांच्या घराची वास्तू शांत झाल्याचं समजलं. लहानशा गोष्टी ज्यावेळी घडतात ना त्यावेळी त्या आपल्या लक्षात राहत नाहीत, पण मागाहून एखादी आपत्ती आली की मग मन त्याचा संबंध अशा लहान सहान प्रसंगांशी जोडतं. नानांच्या पत्रातून त्यांच्या बंगल्याच्या प्रगतीबरोबर त्याचे फोटोही येत असत. मधूनच त्यांच्या एका पत्रात त्या कापडासंबंधी उल्लेख होता. तो भाग पुढील प्रमाणे होता. अप्पा, तुमच्याकडून आणलेलं कापड करवून घ्यायला पाठवलंय माझ्या स्नेहांकडे. वास्तविक तो अगदी प्रॉम्प्ट काम करणार आहे, पण यावेळी मात्र मला त्याला पत्रातून 1-2 वेळा आठवण करून द्यावी लागली. कधी नाही ते यावेळी त्याचं पत्र आलं की सध्या हातात खूप काम आहे, तेव्हा कापड परत पाठवू का? जरा फुरसत झाली म्हणजे कळवीन. मी जवळजवळ रागातच त्याला उत्तर पाठवलं की एवढी मोठी कामं करतो, माझं 40-50 वार कापड करायला इतका वेळ आणि त्रास. त्यावर त्याला काय वाटलं कुणास ठाऊक. त्यानं ऑर्डर घेतली. परत महिनाभर काही वार्ता नाही. पुन्हा एकदा पत्र पाठवलं. उत्तरात म्हणतो, तुमच्या कापडानं सगळा घोटाळा केलाय माझ्या प्रोग्राममध्ये. माझा चांगला विणकर गावाकडे गेलाय, त्याचा पत्ता नाही. बोलवलं तरी परत येत नाही. त्याच्या हाताखालच्याकडून नमुना तर बसवला, सुतं निवडली तर रंगाऱ्याला नेमका त्याच दिवशी अपघात झाला. हात आणि डोळा चांगला भाजलाच ॲसिडनं. त्याला कामावर यायला 2 आठवडे लागतील. पुन्हा आता कृपा करून पत्रानं आठवण करू नका. सकाळी उठतो न उठतो तर तुमचंच डिझाईन माझ्या समोर असतं. तयार झालं की सारा तागाच पाठवून देणार आहे तुमच्याकडे नमुन्यासकट. मलाही त्यानं जरा जास्तच उत्सुकता लागली त्या कापडाची. सध्या इतर कपडे वगैरे वापरत आहोत, पण नवीन खरेदी तूर्त स्थगित आहे. घरातल्या घरात सफाई करताना 1-2दा ती पोथीही माझ्या हाती आली होती, पण केवळ कुतूहलानं तिच्याकडे पाहण्यापलीकडे मी काही केलं नाही. कारण आधी मोडीशी माझा अगदी अल्प परिचय होता आणि ते जुनं अक्षर लावणं तर मला या जन्मी शक्य नव्हतं. त्यानंतर सुमारे 1 महिनाभरानं एके दिवशी पोस्टानं एक लहानसं पार्सल मला मिळालं. उघडून पाहतो तर आत नानांचं पत्र आणि आमच्या मूळ कापडाचा नमुना आणि त्यावर करवून घेतलेला त्यांच्या नवीन कापडाचा वारभराचा नमुना होता. दोन्ही कापडातील वर्षांचा फरक सोडला तर विणकऱ्यानं आणि रंगाऱ्यानं अगदी बरहुकूम काम बनवलं होतं यात शंका नव्हती. एक लपवावा आणि दुसरा काढावा इतके दोन्ही एकसारखे होते. नानांचं पत्र मी वाचलं. त्यात गेल्या आठवड्यात नागपूरहून मालाची गठडी आली आणि त्यातील सॅम्पल पाहण्यासाठी पाठवत आहे. मापे वगैरे घेऊन 8-10 दिवसात पडदे लावू एवढा फक्त उल्लेख होता. बाकी वहिनी काही दिवस गावाला जात आहेत, सवड झाली की काही दिवस राहायला या, इतर लोकांच्या चौकशा इत्यादी इत्यादी मजकूर होता. सुमारे 10 दिवसांनी सकाळी 11च्या सुमारास मला नानांची तार मिळाली. सकाळच्या गाडीनं निघत आहे, स्टेशनवर या. मला या तारेचा काही अर्थ बोधच झाला नाही. दुपारी 4च्या सुमारास स्टेशनवर गेलो, पण तोपर्यंत मनात विचारांचं सारखं काहूर माजलं होतं. त्या गृहस्थास झालं तरी काय? त्यांना जेव्हा डब्यातून उतरताना मी पाहिलं तेव्हा खरं म्हणजे माझी निम्मी काळजी दूर झाली. काय हो नाना, काय विचार तरी काय आहे तुमचा? आत्ता काही नको, घरी चला आधी आप्पा, ते म्हणाले. टॅक्सीतून आम्ही दोघं घरी आलो. चहा आणि थोडंसं खाणं वगैरे झाल्यावर वरांड्यात आम्ही खुर्च्यांवर आरामशीरपणे बसलो. मी एकदम पत्रबित्र काही न टाकता उभा राहिलो याचं फार आश्चर्य वाटत असेल नाही तुम्हाला आप्पा? आता सांगणारच आहे मी तुम्हाला, आणि तुमच्याकडेच का आलो त्याचं कारणही त्यात आहे. राधा म्हणजे त्यांची पत्नी राधा गेल्या सोमवारीच गेली आहे माहेरी.
नवं घर लावायची आणि वास्तुशांतीची खूपच दगदग झाली तिला. म्हटलं 8-10 दिवस विश्रांती घे. आमचेही पाहुणे वगैरे सगळे गेले होते. घर एकदाचं पूर्ण झाल्यानं माझ्याही मागची रोजची 4-6 तासांची हजेरी संपली होती. त्यानं कसं हलकं हलकं वाटत होतं. वाटलं करावा आता चांगला 8-10 दिवस आराम. ती गेली आणि काहीतरी 1-2 दिवसातच सगळे कपडे शिवून आले. यात आम्ही सोफ्याच्या कव्हर्स, दारा खिडक्यांचे पडदे सारं काही टाकलं होतं. मी घरात एकटाच असल्यानं सारं जागच्या जागी लावण्याचं काम आरामात चाललं होतं. शेवटी काल एकदाची माझी खोली तयार झाली. तुम्हाला माहीतच आहे की ही अगदी झोपाळू आहे. मला मात्र रात्री 1-1.5 तास काहीतरी वाचल्याशिवाय झोपच येत नाही. तेव्हा प्रथमपासूनच आम्ही या खोलीची योजना केली होती. त्यात माझी पुस्तकांची कपाटं, लिहायचं टेबल, छोटा रेडिओ असा आमचा प्लॅन आहे. काल सगळीकडे व्यवस्थित आवरावर केल्यावर मी माझ्या खोलीत रात्री आलो. बरीच नवी पुस्तकं येऊन पडली होती. त्यांचा गठ्ठा आराम खुर्चीवर घेतला, दिवा वगैरे व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतला आणि आता मोठ्या चैनीत 1-2 तास घालवायचे अशा अपेक्षेनं खुर्चीत बसलो. बसल्यावर एकंदर सगळीकडे नजर फिरवली आणि तुम्हाला सांगू का आप्पा, हे आपल्या पडद्यावरचं डिझाईन मला जरा वेगळ्याच स्वरूपाचं वाटायला लागलं. आपल्याला लहानशा तुकड्यावरून नीट कल्पना आली नव्हती, पण सर्व पडदा पाहिला की त्या काळ्या रेषा आणि त्यांचे सांधे म्हणजे मला त्या माणसाच्या डोळ्यांच्या आकृतीसारखे वाटायला लागले. नाना फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये होते आणि वेळप्रसंगी त्यांनी अत्यंत कठीण आणि धोक्याच्या जागी एकट्यानं कितीतरी दिवस काढले होते, ही गोष्ट मला माहीत होती. त्यामुळे मला त्यांच्या त्या बोलण्याचं अधिकच आश्चर्य वाटलं. सारखं वाटे की समोर पाहिलं की मागून आणि बाजूंनी कितीतरी डोळे आपल्यावर रोखलेले आहेत. शेवटी मला राहावेना, मी दारावरचे आणि खिडक्यांवरचे सगळे पडदे बाजूला सारून ठेवले. त्यामुळे सर्वच्या सर्व डिझाईन दिसणं एकदम बंद झालं आणि मनावरचा परिणामही कमी झाला. मी एकदा घरात जाऊन आलो आणि 2 कप गरम चहा करून आणला. नवीन पुस्तकं पाहण्याच्या नादात मी मगाची ती जरा चमत्कारिक कल्पनाही फार विसरून गेलो होतो. त्यापैकी कोणतं तरी पुस्तक मी चाळत होतो आणि माझा उजवा हात सहज खाली गेला. आमच्या मोतीला पुष्कळ वेळा मी कुठेही असलो तरी जवळ येऊन बसण्याची सवय आहे. माझ्या उजव्या हाताला केसाळ असा स्पर्श झाला आणि साहजिकच ते मोतीचंच डोकं असावं असं मला वाटलं. त्यामुळे वाचता वाचता एका हातानं खाली माझं त्याला कुरवाळणं चालू होतं. मध्येच माझ्या हातून पुस्तक एकदम सरकलं आणि ते सावरताना माझी नजर खाली गेली. माझ्या हाताखाली मोती नव्हता. मी इतका वेळ कुरवाळत होतो ते मोतीचं डोकं नव्हतं. काळ्या कुट्ट केसांचा, गुंतवळाचा एक भला मोठा पुंजका होता. त्याच्या मागे खूप लांब केस पसरलेले होते आणि माझ्या हाताच्या गतीप्रमाणे तो पुंजका हळूहळू पुढे मागे डोलत होता. माझ्या मागच्या बाजूनं सरपटत तो माझ्या जवळ आला असला पाहिजे. माझ्या मनस्थितीचं वर्णन मी आता कसं करू. दचकून मी हात एकदम वर घेतला. त्या पुंजक्यानं वर पाहिलं. वर मान करून म्हणा. डोळे वगैरे काहीच नव्हते त्याच्यावर. पण अप्पा, मला आता सांगायला शरम वाटते की हातातलं पुस्तक मी धाडदिशी फेकून दिलं आणि धावत त्या खोली बाहेर पडलो. मागे वळून पाहण्याची सुद्धा माझी हिंमत झाली नाही. मी पळत घराबाहेर आलो. रात्रीची वेळ. कुठे जावं, काय करावं काहीच सुचेना मला. नशिबानं चांदणं होतं म्हणून पायाखालचं सारं स्पष्ट दिसत होतं. अंधार असता तर मला खासच वेड लागलं असतं. घरात जायची छाती होईना. घर सताड उघडं टाकून कुठे जाता येईना. तुम्हाला खोटं वाटेल, पण मी ती सारी रात्र बाहेर अंगणात काढली. पहाटे 5ला भैया आला. दुधाकरता त्याच्याबरोबर आत गेलो, तेही सरळ स्वयंपाकघरात. दूध ठेवलं आणि परत बाहेर आलो. तो चांगला उन्हं पडेपर्यंत आत गेलो नाही. मग आमची मोलकरीण आली तेव्हा मात्र आत जाणं भाग पडलं. दारात उभं राहून मी हळूच माझ्या खोलीत पाहिलं. तिथे काही नव्हतं. मी दिवा मालवला आणि सगळ्या खिडक्या उघडल्या. दिवसासुद्धा मला त्या खोलीत जास्त वेळ एकटं राहावेना. सर्व पुस्तकं व्यवस्थित लावून मी बाहेर आलो आणि दार बंद केलं. खरं सांगायचं म्हणजे रात्रीपासूनच माझ्या मनात विचार चालू झाले होते इकडे येण्याचं. कारण
त्या घरात दुसरी रात्र एकट्यानं काढणं मला शक्य नव्हतं. तिलाही तार करून बोलवायचं म्हणजे विनाकारण घाबरवण्यासारखं वाटलं. तेव्हा मी रात्रीच ठरवलं की सकाळच्या पहिल्या गाडीनं सरळ तुमच्याकडे यायचं. सगळी कामं होताच प्रथम तुम्हाला तार केली आणि लागलीच गाडी पकडली. 2 दिवस मी नानांना माझ्याकडे ठेवून घेतलं आणि तिसऱ्या दिवशी मी स्वतः त्यांच्याबरोबर त्यांच्याकडे गेलो. आमचं अर्थातच या गोष्टीवर सारखं बोलणं, चर्चा चालूच होते. गेल्या गेल्या प्रथम त्यांना सुचवलं की तुम्ही या कापडाचे सर्व पडदे, कव्हर्स, सामान सगळं काढून टाका. कारण प्रथम या कापडापासूनच तुमच्या मनात हे विचित्र विचार सुरू झालेत. आम्ही 3-4 दिवस त्या घरात काढले, पण आम्हाला कोणताही विलक्षण अनुभव आला नाही किंवा अस्वस्थता वाटली नाही. राधा वहिनी येऊन पोचल्यावर 1-2 दिवसांनी मी घरी निघालो आणि येताना मी सांगितलं की माझ्या मते त्या पडद्याच्या कापडाचाच तुमच्या मनावर काही परिणाम झालाय. तेव्हा सध्या ते कापड बाजूला ठेवा आणि थोड्याफार पैशांचा विचार न करता सगळीकडे नवीन कापड वापरा. नानांनी माझं ऐकलं आणि त्यानंतर त्यांना तसला चमत्कारिक अनुभव परत कधी आला नाही. पण माझ्या मनातून ती गोष्ट काही केल्या जाईना. केवळ कापडामुळेच हे झालं असेल तर त्याचं मूळ त्या पोथीतच सापडेल असं मला वाटू लागलं. पण हे जुनं क्लिष्ट मोडी वाचायचं कोणी? 1-2घांची याबद्दल बोलल्यावर ही अडचण दूर झाली. अशीच मध्यस्थीनं माझी एका गृहस्थांची गाठ घालून देण्यात आली. त्यांना अशी जुनी हस्तलिखितं, बखरी अशा गोष्टींची चांगली माहिती होती. मी त्यांना ती पोथी आणि तो कापडाचा तुकडा दिला आणि त्यासंबंधी पोथीत काय माहिती असेल तेवढी माझ्यासाठी काढून देण्यास सांगितलं. 3-4 दिवसांनी ते परत आले. तुमचं हे हस्तलिखित फारच किंमतवान आहे. चांगलं जपून ठेवा ते. मी त्याची नोंद करून घेतलीये. थोरल्या बाजीरावांच्या बरोबर वर माळव्यात स्वारीवर गेलेल्या कुणा शंकर कृष्णाजी पंत यानं लिहून ठेवलंय ते. मी सवडीनं परत केव्हा तरी आपणाकडून घेऊन जाईन पूर्ण उत्तरासाठी. तुम्हाला ज्या भागात जास्त उत्सुकता आहे तो भाग 23-24 पानावर आहे. मी तिथं खूण घालून ठेवली आहे. तुमच्यासाठीच मराठीत त्याची नक्कलही करून आणली आहे. ती ही घ्या. त्या गृहस्थांचे खूप आभार मानून मी त्यांचा निरोप घेतला आणि त्यांनी हाती दिलेला कागद वाचावयास घेतला. श्रीमंतांच्या वर मागचे मुक्कामी 1-2दा वाईट प्रयोग झाले. मनाची शांती ढळली म्हणून ब्राह्मणास बोलावून पोशिले. सर्वच माणसे खाशातली, जीवास जीव देणार अशी. वहीम कोणाचा घ्यावा, नौखा कोणी तंबूत येतो काय चौकशी केली. तेव्हा माहीत पडले की घोड्यांना खरारा करणाऱ्यांपैकी एक मध्यंतरी मागे राहिला. त्याचे बदली नवा असा मी काम करतो. त्याची श्रीमंतांच्या तंबूवर फार नजर असते. त्याला समोर बोलावून आणले. फार कावराबावरा झाला, पण वयानं लहान होता तरी मनाचा चिवट. सुरुवातीस बोलेना, शेवटी जरा अधिक जोर केल्यावर त्यानं कबूल केलं की पुण्याच्या अमुक अमुकनी स्वारीबरोबर पाठविले होते, श्रीमंतांना अपाय करण्याचे कामावर. पण त्याच्या मनीचे काढावयास फार कष्ट झाले. शेवटी त्यानं काशास गुंडाळलेला मोठा फडका काढून दाखवला. रात्रीच्या वेळी तो श्रीमंतांच्या बिछाईतीखाली पसरून ठेवण्याचं काम त्याच्याकडे होतं. केवळ थट्टा म्हणून श्रीमंतांनी हुकूम केला की याच्या खालीच आज हा कपडा घाला. इसमाचा चेहरा पांढरा फटक पडला. श्रीमंतांच्या पायी लोळण घेतली. डोळ्यात पाणी उभे राहिले. तेव्हा दया दाखवून विचारले की काय धोका आहे त्यात, कपड्यात काय विशेष आहे. कपडा श्रीमंतांच्या पायाशी ठेवून त्यानं सांगितलं की विणताना मधून मधून उभ्या धाग्यात मेलेल्या स्त्रियांचे केस वापरलेत. मूळ चित्र व कशिदा काही अगदी जुन्या कागदांवरून तयार करविला आहे. त्याची खात्री की रात्री कापड पसरताच केस मोकळे होऊन बाहेर येतात व त्यात सापडलेल्या माणसास गुरफटून टाकतात. पुन्हा एकदा तुला रात्री त्यावरच बसवतो म्हणताच त्याचे तोंडास अगदी फेस आला. त्याला फटके मारून श्रीमंतांनी मुक्कामाबाहेर घालविले व कुतूहल म्हणून कपडा जवळ ठेवून घेतला. त्यातला एक तुकडा आज माझ्या हाती लागला. तो येथे लावून ठेवीत आहे.
मी दुसऱ्या दिवशी तो कापडाचा आणि नानांचा नमुना बंबात जाळून टाकला. म्हणजे केस जळाल्याचा वास खरा होता की आपली माझी कल्पना. आणि त्यानंतर नानांना पत्रानं कळवलं की त्या कापडाचा घरात अजिबात वापर करू नका, शक्य तर जाळून टाका. गुंतवण. लेखक नारायण धारप. या कथेचा जर्म आपल्या लक्षात आला असेल अशी मला आशा आहे. आता आपण पुढच्या कथेकडे वळूयात. कवठीचे वळण. लेखक नारायण धारप. कवठीचे वळण. गोडबोले, पाटील, भगत आणि मास्तर गावाबाहेरून परत येत होते. संध्याकाळची धूसर वेळ होती. हिवाळ्याचे दिवस. हवेत बराच गारवा आला होता. गावच्या आसपासच्या शेतांवरून आणि गावातल्या मोकळ्या जागांवरून अंधुकसं धुकं तरंगायला लागलं होतं. एका बाजूचं आसपासच्या वाड्या वस्त्या धरून 2,500-3 हजारांचं गाव. अशा ठिकाणी आपल्याला मानवेल अशी सोबत नाहीच मिळाली तर जी मिळेल ती चालवून घेण्याचा माणसाचा स्वभाव बनतो. मास्तरांचंही बहुतेक तसंच झालं असावं. रेव्हेन्यूतला गोडबोले आणि भगत, पोस्टातला पाटील या 25च्या आतल्या पोरांशी त्यांनी एवढी सलगीची वागणूक ठेवलीच नसती. 5:15ला सारं मोकळं व्हायचं. मग कधी गावाबाहेर टेकडीवर फिरायला जा. कंटाळा आला तर ते तिघं राहत होते त्या जुन्या वाड्याच्या ओट्यावरच गप्पा मार. पगाराच्या दिवशी स्टँडवरच्या हॉटेलमध्ये काही खाणं पिणं कर, असा त्यांचा कार्यक्रम असायचा. लांबूनच त्यांना ताशाचा कडकडकड आवाज ऐकू आला. जवळ जवळ येत पलीकडच्या गल्लीतून त्यांच्या मागे मागे गेला. मास्तर म्हणाले, देवीच्या देवळाकडे चाललेले दिसतात. आज काय विशेष आहे बुवा? हे नेहमीच चालतं. कोणी झपाटल्यासारखं करायला लागलं की त्याला देवीच्या पायांवर घालतात. 1960 मध्ये या गोष्टी. अहो 1960 काय 2560 झाले तरी त्यांचा या गोष्टीवरचा विश्वास ढळायचा नाही. भगत म्हणाला, का हो मास्तर, हे गाव खूप जुनं आहे म्हणता ना? हो आहे, 600 वर्ष तर या नावानंच इथं आहे. मग इथे काही असले प्रकार नाहीत वाटतं, एखादा झपाटलेला वाडा वगैरे? अहो एखादा काय, प्रत्येक वाड्यात तुम्हाला काही ना काही सांगणारे लोक भेटतील. शाळेच्या कोपऱ्यावर तो गुल्यांचा 3 चौकी वाडा आहे ना, तिथं म्हणतात की एखाद्या वेळी मध्यरात्री खाली बळदात खणण्याचा आवाज येतो. मागे पुरून ठेवलेले पैसे कोणीतरी म्हणे परत परत खणून पाहत असतो. झालंच तर शंकराच्या देवळामागे तो आंधळ्याचा वाडा आहे ना, तिथल्या विहिरीतून वेळी अवेळी पाणी काढल्याचा आवाज येतो. ठगांच्या हल्ल्यात कोणीतरी चुकून कोंडलं गेलं होतं आणि पाण्या वाचून तडफडून मेलं म्हणतात. त्याची ती तहान काही अजून भागत नाही. मास्तर सहजपणे बोलत होते खरे, पण त्यांच्या शब्दात ताण होता. त्यांना जणू या विषयाची चर्चा नको होती. पण तुम्हाला काही एखादा अनुभव आलाय का? पाटील म्हणाला. एकदा काहीतरी घडलं, पण मी त्याला अनुभव म्हणत नाही, कारण माझ्या मनाचा धीटपणा कसाला लावण्याचा मी प्रयत्न केला नाही. ते गप्प बसलेले पाहताच पाटील म्हणाला, पण काय झालं ते सांगा तर खरं. शेजारच्या गावी शाळेचा कसला तरी उत्सव होता. त्याकरता आम्ही सगळेच तिकडे गेलो होतो. तिथेच एकाकडे माझं संध्याकाळचं जेवण झालं. बाकीची सारी मंडळी आधी निघून आली आणि गप्पांच्या नादात माझी शेवटची बस नेमकी चुकली. पण मी म्हटलं 7-8 मैलांचं तर अंतर आहे, चांदणी रात्र आहे, जाऊ सहज चालत, निघालोन काय. होळी पौर्णिमेच्या आधीचे दिवस होते. हवा सुंदर होती. आंब्याच्या मोहराचा वास वाऱ्यावर दरवळत होता. मी अगदी खुशीत गावापर्यंत आलो. मनाशी म्हणालो सुद्धा, बरं झालं तेवढेच 25 पैसे वाचले की. वेस ओलांडून गावात आलो. एकदा बसचा स्टँड लागला की माणसांची जाग होती. आणि आता उन्हाळ्याच्या दिवसात तर 1-1 वाजेपर्यंत भजनं गप्पा पत्ते चालतात. पण स्टँडपर्यंतचा तेवढा 2.5-3 फरलांगाचा रस्ता अगदी ओसाड आहे. वाटेत 1-2 मारुतीची देवळं आहेत, 1-2 पडके वाडे आहेत. तंबाखू मळून मी एकदा बार भरला आणि गावची वाट धरली. कवठीच्या वळणापाशी आलो. खूप लांबून गावातला एखाद दुसरा दिवा लुकलुकताना दिसायला लागला होता.
मनाशी म्हटलं आता 15-20 मिनिटावर गाव आलं आणि माझी नजर सहज उजवीकडे गेली. वळणावरच बांधाच्या आत 20-25 फुटांवर एक वटलेलं झाड आहे. त्या झाडाला काहीतरी लटकलं होतं. त्या झाडापासून खाली काहीतरी लोंबकळत होतं. एखादा फटका बसल्यासारखा मी जागच्या जागी उभा राहिलो. तुम्हाला माहिती आहे, चांदण्याच्या प्रकाशात वस्तूंना एक प्रकारचा सपाटपणा येतो. वस्तूंना खोली आहे असं भासत नाही. त्या एखाद्या चित्रासारख्या वाटतात. तसाच मला तो समोरचा निश्चल पांढरा आकार दिसत होता. माणसासारखा दिसत होता, पण वरपासून खालपर्यंत अगदी सफेद पांढरा होता. वर पांढरा कपडा होता का आणखी काही होतं मला माहीत नाही. इतर काहीही दिसत नव्हतं आणि मी पुढे जाऊन पाहण्याच्या भरीसही पडलो नाही. होतो तिथूनच तिकडे पाहत राहिलो. किती वेळ गेला असेल कोणास ठाऊक. मनात वेडेबिद्रे विचार यायला लागले. माणसाच्या मनात शंका येतात त्या नेहमी अशुभ भयप्रद अशाच का असतात? हा मागच्या कोणाच्या भीतीचा वारसा आहे? देवाशपथ सांगतो, वळणावरच्या त्या झाडावरून मी अगोदरच गावच्या बाजूला आलो होतो हे नशीब. नाहीतर त्याच्या समोरून रस्त्यावरून पुढे यायची माझी काही छाती झाली नसती. तिकडे पाहत पाहत हळूहळू गावच्या दिशेनं मी एक एक पाऊल टाकायला लागलो. ते जरासं जरी हललं असतं किंवा तिथून जरासा जरी आवाज आला असता तर सांगता येत नाही काय झालं असतं. कितीतरी लांब येईपर्यंत मी वळून वळून चांदण्यातल्या त्या पांढऱ्या ठिपक्याकडे पाहत होतो. मध्येच दुसऱ्या कसल्या तरी अडथळ्यानं ते दिसेनासं झालं आणि त्या क्षणी मी धूम ठोकली. स्टँडपर्यंत येईतो मी अगदी घामाघूम झालो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ऊन पडताच पहिलं काम केलं ते हे की सरळ गावाबाहेर त्या वळणापाशी गेलो. तिथे काय दिसलं असेल? काही नाही. त्या वटलेल्या झाडावर झाडापाशी जवळपास काहीही नव्हतं. काय मास्तर, तुम्ही एवढे धीट म्हणवता? भगत, मी धीट नाही, मी पुरा घाबरलो होतो. पण गावात काही चौकशी तरी केली असेलच की? गावच्या एका बाईनं तिथे आत्महत्या केली असं सांगतात. कोणी सांगतात नवऱ्याशी पटत नव्हतं म्हणून, तर कोणी सांगतात नवऱ्यालाच तिचा संशय आला म्हणून. भगत परत म्हणाला, मग मास्तर पुन्हा एखाद्या चांदण्या रात्री गेला का नाही तिथे? कशाला? वेड लावून घ्यायला? मास्तर, तुम्ही केवढी संधी गमावलीत. पाटील, आमचे शिकायचे दिवस आता संपलेत. तुमचं मात्र अजून वय गेलं नाही. तुम्हाला हवं असेल तर खुशाल जा आणि पहा. छाती झाली तर वाटेल तेवढं संशोधन करा. मास्तर, तुम्ही माझी थट्टा करताय की काय? तुम्हाला असं वाटतं का की मी तिथे जाणार नाही? पाटीलच्या खांद्यावर हात ठेवून मास्तर म्हणाले, पाटील, तुमची थट्टाच करत होतो मी, पण तुम्हाला भित्र ठरवण्याचा माझा आशय अजिबात नव्हता. आणि माझी अशी खात्री आहे की कोणीच तिथे जाऊ नये, काही पाहण्याचा प्रयत्न करू नये. का हो? तिथं जर खरोखरच काही असलं, आहेच असं मी म्हणत नाही, पण जर असलंच तर ते निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे. ते आपल्या कोणाच्या डोळ्यांसाठी नाही. जर काही असेल तर ते आपल्यासाठी नाही. पण तुम्हाला एखादा तर्कही नाही का करता येत की तिथं ते कशासाठी दिसत असावं? आपल्याला माहित नाही. स्वतःचा नाश केल्याबद्दल ही शिक्षा असेल, कोणी सांगावं? आयुष्याचा नाश हे कृत्य एखाद्या अत्यंत मूलगामी आदिस्थित नियमांचा भंग असेल, किंवा दुसऱ्या कोणाच्या हातून ते कृत्य झालं असेल तर त्याला स्वतःला त्याच्या बळीच्या रूपात वावरावं लागलं असेल. पाटील मोठमोठ्यानं हसला. मास्तर, तुम्ही जवळजवळ माझी खात्री पटवत आणली होती. गॉश, तुम्हाला त्या रात्री एखाद्या कामकऱ्यानं झाडावर टाकलेला फडका दिसला असेल, नाहीतर फांदी मागचा एखादा पांढरा ढग तुम्हाला दिसला असेल. दोन्ही सूचना मास्तरांनी हातांनी फटकारून लावल्या. पाटील, मी जे पाहिलं ते पाहिलं, त्यावर चर्चा कशाला? आणि खरोखरच त्यात आणखी काही शोधत बसण्याची माझी इच्छा नाही. पण मास्तर, हे केव्हा झालं? 2च्या वर वर्ष होऊन गेली. आणि तिथं जे काही घडलं होतं ते केव्हा झालं?
झालं असेल त्याआधी 3-4 वर्ष. म्हणजे 6-7 वर्षांपूर्वी झालं असं म्हणा ना. होय पाटील, तुमचा काय विचार आहे? मला वाटतं की जाऊन एकदा पाहावं. काय रे, तुमच्यापैकी कोणाची यायची तयारी आहे का? गोडबोले हुडहुडी भरल्यासारखं करून म्हणाला, ह्या थंडीच्या दिवसात नाव सोड, त्यापेक्षा गावातल्या गावात शोध कर की. ते कुठे बळदात खणतात तिथे जाऊन बस, नाही तर त्या कोणत्या विहिरीपाशी. पाटील भगतकडे वळला. काय रे भगत, तूही असाच मित्रा बागूबाई निघणार का? मास्तर म्हणाले, तुम्हाला हा नसता उपद्व्याप कोणी सांगितलाय? मी तुम्हाला काही सांगितलं, ही चूक केली असं वाटायला लागलंय मला. मास्तर, आता आम्ही पाहतो काय ते. निदान मी आणि भगत तरी पाहतो. हा गोडबोल्या तर काही येत नाही. जरासे रागानं मास्तर म्हणाले, खुशाल जा, पण या गोष्टी एखाद वेळी धोक्याच्या असतात. जोपर्यंत प्रत्यक्ष तुमचा त्यात संबंध आला नाही तोवर तुम्हाला त्यात ढवळाढवळ करण्याचं काही कारण नाहीये. पौर्णिमेला 7-8 दिवस अवकाश होता. ते दिवस पाटीलला कसे गेले हे काही तो कोणाजवळ बोलला नाही. भगत मात्र अधूनमधून अस्वस्थ होत होता आणि ते त्यानं गोडबोलेजवळ बोलूनही दाखवलं. अखेर चतुर्दशीची रात्र त्यांनी ठरवली. त्या रात्री खानावळीत जेवताना थट्टा करायचा एकही चान्स गोडबोलेनं सोडला नाही. दोंड्या, भगतला एक चपाती घाल रे आणखी. कदाचित उद्या तो तुझ्या खास चपात्या खायला येणार नाही. काय भगत साहेब, काय टूर वगैरे आहे का? दोंड्या, त्याची टूर आहे, पण साधी सुधी नाही. गोडबोल्या, पुरे म्हणतो ना. पाटील काही बोलत नव्हता, गप्प होता. भगतला ते आवडत नसावं असं वाटत होतं. गोडबोले शेवटी म्हणाला, ऑल राईट, आता थट्टा नाही. तुम्ही काय करायचं ठरवलंय? नुसते तिथे जाऊन येणार आहात की थांबणार आहात? थांबणार असलात तर किती वेळ? मध्यरात्रीपर्यंत की कोंबडा आरवेपर्यंत? पाटीलनं याचा विचार केला नसावा. तो जरा थांबून म्हणाला, आम्ही थांबणार आहोत. काही दिसेपर्यंत किंवा पहाट होईपर्यंत, जे आधी होईल तोपर्यंत. बरोबर सतरंजी घ्या, एखादा रग घ्या, थर्मासमध्ये चहा घ्या. निघताना ते मास्तरांना भेटायला गेले. तर मग तुम्ही विचार बदलला नाही आपला? ठीक आहे, पण पाटील, भगत दोघंही ऐका. काही जर विचित्र दिसायला लागलं किंवा भीती वाटायला लागली तर परत या बरं का. दोघे काही बोलले नाहीत. 10च्या सुमारास गोडबोलेनं बराच चहा बनवला. सर्वांनी एक एक कप चहा घेतला. बाकीचा थर्मासमध्ये भरला. सतरंजीची वळकटी आणि रगची घडी खांद्यावर टाकून ते दोघं निघाले. दाराजवळच्या ओट्यावर उभं राहून ते दिसेनासे होईपर्यंत गोडबोले त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता. थंडीचे दिवस. गावात सामसूम झाली होती. नावाला सुद्धा कुठे जाग दिसत नव्हती. बंद खिडक्यांच्या फटीतून कुठे एका दुसरी प्रकाशाची चीर दिसत होती, तेवढीच काय ती. बाकी सर्वत्र शुकशुकाट. एरवी रात्रभर कोकळणारी भांडणारी कुत्री ही पाय पोटाशी घेऊन कुठेतरी आडोशाच्या उभेत पडली होती. गुराढोरांच्या खुरांनी सांजेच्या वेळी उधळलेली धूळ आता विरली होती. हवेत रानझाडांचा आणि एखाद्या उशिरा उमललेल्या सायलीच्या वेलीचा वास दरवळत होता. रातकिड्यांचा किर्र आवाज सर्व बाजूंनी येत होता. दोघे गावातल्या अरुंद बोळातून चालले होते तोवर निदान दोन्हीकडच्या घरातल्या माणसांची जरा तरी जाणीव होती. पण स्टँड सोडला आणि ते जसे पुढे निघाले तशी मात्र त्यांच्या भोवती पसरलेल्या रात्रीच्या अथांग सागराची क्षणोक्षणी जाणीव होऊ लागली. पूर्ण निरभ्र आकाशात चंद्र चांगलाच वर आला होता. चांदण्या जवळजवळ निस्तेज होऊन गेल्या होत्या. खाली जमिनीवर पसरलेला दुरळ्याचा धुसरपणा आणि वरचं पूर्ण निरभ्र आकाश या जराशा विचित्र मांडणीनं सारं जगच त्यांच्या भोवती उलटं झाल्यासारखं वाटत होतं. चंद्रप्रकाशातल्या या जगाला एक अनैसर्गिक ठिसूळपणा आल्यासारखं वाटत होतं. असं वाटे की एखादा जोराचा आघात झाला तर सर्व जग एखाद्या रत्नपात्रासारखं दुभंगेल, खळकन आपल्या भोवती पडेल. खिशातून सिगारेटचं पाकिट व काडेपेटी काढून भगतनं एक सिगरेट स्वतः शिलगवली आणि पाकिट काडेपेटी पाटीलच्या हाती दिली. दोघेजण आपापल्याच विचारात मग्न होऊन वाटचाल करत होते. कोणताच विषय त्यांना बोलायला योग्य वाटत नव्हता.
ऑफिसमधलं वर्तमानपत्रातलं काही बोलावं तर ते यावेळी आणि अशा विवक्षित कामावर जात असताना एकदम अस्थानी वाटत होतं आणि आत्ताच्या त्यांच्या पुढच्या गोष्टींची चर्चा त्यांना फारशी नको होती. रस्ता संपला आणि ते कवठीच्या वळणापाशी येऊन पोहोचले. वटलेलं झाड आता त्यांच्या समोर डाव्या हाताला बांधाच्या आत 20-25 फुटांवर दिसत होतं. बांधावर जरा वेळ उभे राहून त्यांनी तिकडे निरखून पाहिलं. त्याच्या बुंद्याशी अगदी पातळसर धुकं पसरलं होतं आणि त्यातून ते अर्धवट खोड वर आलं होतं. गर्द निळ्या आकाशाविरुद्ध त्याचा वेडावाकडा काळाकुट्ट आकार उभा होता. त्याला 2-3च मोठ्याशा फांद्या होत्या, त्याही वेड्या वाकड्या होत्या. भगतला क्षणभर वाटलं हा आकार एखाद्या माणसाचे हाल हाल झाल्यावर वेदनेच्या अतिरेकात पिळवटलेल्या त्याच्या शरीरासारखा दिसतो. पण ज्या ठिकाणी त्याचं शिर हवं तिथेच खोड नेमकं छाटलेलं होतं. एकाएकी त्यानं विचारांची ही दिशा बदलली आणि तो म्हणाला, बोला पाटील साहेब, बोला. आपण इथे येऊन तर पोहोचलो. कमॉन, जवळ जाऊन पाहू एकदा आणि मग बसू आरामात. विचाराला वाव न देता पाटील बांधावरून घसरत खाली उतरला आणि झपाट्यानं त्या झाडाकडे निघाला. त्याच्या मागोमाग भगतही होताच, पण तिथे काही नव्हतं. निर्जीव झालेलं सालपट निघणारं जेमतेम 1.5 पुरुष उंचीचं ते खोड आणि वरच्या बाजूस 5-6 फुटांवर तोडलेल्या 2-3च फांद्या. भगत मनात म्हणाला, ज्या कोणी हे झाड तोडलं ते पार मुळासकट का खणून काढलं नाही, असं अर्धवट कशाला बाकी ठेवलं. पायथ्यापाशी वाळकं गवत, दगड, गोटे होते. आता ते प्रत्यक्ष झाडापाशी पोहोचले तेव्हा त्याच्या आसपासचा भाग स्पष्ट दिसत होता, पण 25-30 फुटांवर परत धुक्याचं अस्पष्ट वलय पसरलं होतं. चला, आता तर येथे काही नाही, बसू कुठेतरी जवळपास. पाटीलच्या आवाजात सुटकेचा एक किंचितचा अंश होता का तेही भगतच्या कल्पनेचे चाळे होते. भगतला तर एकदम मोकळेपणा वाटायला लागला होता. मास्तरांनी वर्णन केलेली पांढरी आकृती त्याच्या डोळ्यांसमोर येत होती, पण खरोखर लांबून त्या झाडावर किंवा झाडापाशी काहीतरी पांढरं दिसलं असतं तर आपण काय केलं असतं? आपलं सोडा, पाटीलनं काय केलं असतं? जवळ गेला असता, हातानं चाचपून पाहिलं असतं, किंवा मोठ्या प्रयासानं त्यानं हे विचार दाबले. त्यांनी आसपास बसण्याजोगी जागा शोधली, पण दगड गोट्यांखेरीज काहीच नव्हतं. बांधावर बसायचं म्हणजे फार लांब राहावं लागणार होतं. ते पाटीलला पसंत नव्हतं. शेवटी त्यांनी मोठमोठे दगड एकत्र करून त्याची 2 फुटाची उतरंड रचली. त्यावर मऊपणा करता बरचसं गवत टाकलं आणि मग त्यावर सतरंजी अंथरली आणि त्या गवताला पाठ लावून दोघं झाडाकडे तोंड करून बसले. मेहनतीमुळे आलेली ऊब तेव्हाच गेली आणि आसपासची थंडी त्यांच्या अंगात शिरू लागली. मग त्यांनी जवळचा रग उलगडला आणि त्याची दुहेरी घडी करून दोघांच्या अंगावर पसरून घेतली. थर्मासमधला कप गरम चहा घेतला आणि सिगारेट शिलगवून दोघं आरामात बसले. त्यांच्या मनावरचा ताण बराच कमी झाला होता, पण मग मनाची जागरूकताही कमी व्हायला लागली. कामातला मुख्य भाग संपला होता. काही झालं नव्हतं ही एक प्रकारची यशस्वीपणाचीच खूण होती. आता फक्त जरूर तेवढा वेळ तिथे थांबायचं होतं. जमिनीजवळ गारवा जास्त होता. त्यांच्या निश्चलपणामुळे तो अधिकच जाणवत होता. आतून गरम चहाची ऊब पसरली आणि त्यांच्या शरीराभोवती गरम रगमुळे उभेचा कोश तयार होऊ लागला. दिवसभरच्या कामानं आणि रात्रीच्या जेवणानंतरच्या 1.5-2 मैलांच्या रपेटीनं थकलेलं भगतचं शरीर त्या उभेत हळूहळू विसावू लागलं. कळत न कळत त्याच्या डोळ्यावर झोपेची झापड येऊ लागली. अत्यंत प्रयासानं तो डोळे उघडे ठेवण्याचा प्रयत्न करत होता, पण शिशाची वजनं लावल्यासारख्या भारावलेल्या पापण्या परत खाली येत होत्या. समोरच्या वेड्यावाकड्या खंडित आकारावर त्यानं नजर एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न केला, पण जाग आणि झोप यांची सारखी गल्लत होत होती. त्याच्या नजरेसमोर तो आकार विरघळत होता, दुसरं रूप धारण करत होता आणि दचकून त्याला जाग आली की चोरट्यासारखा परत आपल्या मूळ विकृत रूपात तसाच स्तब्ध उभा राहत होता. भगतला मधून कळत होतं की आपल्याला एखाद दुसरी डुलकी येते आणि त्यात त्याला हे दिसतंय.
एकाएकी त्याला उजवा पाय गार पडल्यासारखा वाटला. हा काही झोपेतला भास नव्हता. इतका वेळ उभेत असलेला पाय आता उघडा पडला होता. त्याचं मन भीतीनं खडबडून जागं झालं. भगतनं सर्व हालचाल थांबवली आणि काय होतंय याची तो वाट पाहत श्वास रोखून तसाच निश्चल बसून राहिला. पुन्हा ती हालचाल आली, बारीकशी पण खात्री देणारी. त्याच्या पायावरचा रग डावीकडे पाटीलकडे ओढला जात होता. अगदी काळजीनं डोळे जेमतेम किलकिले करून त्यानं पाटीलकडे तिरकस पाहिलं. पाटील जागा होता आणि किंचित कललेल्या चंद्राचा प्रकाश सरळ त्याच्या चेहऱ्यावर पडला होता आणि तो चेहरा बदलला होता. पाटील मधून मधून भगतकडे आणि मधून मधून हातातल्या रगकडे पाहत होता. तसून तो भगतच्या अंगावरचा रग ओढून घेत होता. भगतला जाग आली का, त्याचं लक्ष गेलंय का हे मधून मधून पाहत होता. पण त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण भाव होता. एक प्रकारचं वेडपट समाधान, एक प्रकारची अर्धवट समजणारी अभिलाषा. नक्की काय होतं ते भगतला समजलं नाही, पण जी कल्पना आली ती चांगल्या गोष्टीची नव्हती. भगतनं शांत बसून काय होतं ते पाहायचं ठरवलं. तो अस्वस्थ झाला होता, पण त्याची उत्सुकताही तीव्र झाली होती. झोपेत असल्यासारखं त्यानं आपलं शरीर सैल केलं, ढिल्ल सोडलं. पायाखाली दुमडलेला रग आता पुरता निघून आला, पण पाटीलच्या पुढच्या कृत्यानं मात्र आपल्या बाजूची दोन्ही टोकं एकत्र करून पाटील हलके हलके, अगदी आवाज होऊ न देता शक्य तेवढ्या चोरट्या हालचालीनं रगची एक उभी आटघडी करत होता. मग त्यानं त्याला पीळ घालून त्याची लांबच्या लांब जाड दोरीचा विचार येताच भगतचं सर्व अंग शहारलं. हा प्रसंग येथेच थांबवला पाहिजे. त्यानं शेवटचं एकवार पाटीलकडे पाहिलं. त्या डोळ्यात आता एक नवी चकाकी आली होती. मधून मधून जीभ ओठांवरून फिरू लागली होती. एकदम हुडहुडी भरल्याचा आवाज करून भगत उठून बसला. पाटीलकडे न पाहता तो मोठ्यानं म्हणाला, अरे माझ्या अंगावरचा रग काय झाला, हे काय रे? काही न बोलता त्यानं पाटीलच्या हातातला रग हिसकावून घेतला आणि परत घडी करून दोघांच्या अंगावर पसरला. पाटील काही बोलला नाही. त्यानं हातातला रग घट्ट धरण्याचाही प्रयत्न केला नाही. एक क्षणभर भगतला त्याच्या चेहऱ्यावर सुटकेची आणि निराशेची अशी संमिश्र भावना दिसली, पण मग लागलीच पाटीलचे डोळे मिटले आणि तो निश्चितपणे बसून राहिला. पाटील जागा तरी होता का झोपेतच होता? का नको, तिसऱ्या शक्यतेचा विचार नको, निदान आत्ता तरी नको. पण तो काय करत होता? रगची अशी लहानशी उभीच्या उभी एखाद्या जाड दोरखंडासारखी वळकटी कशासाठी करत होता? भगतच्या डोळ्यांसमोर निरनिराळ्या शक्यतांचं रानच्या रान उठलं. एकापेक्षा दुसरी जास्त भयंकर होती आणि त्यात पाटील नुसता झोपेतच होता का या शंकेची भर पडली. रग हिसकावून घेतल्यावर पाटील रागावला नव्हता, आश्चर्यचकित झाला नव्हता किंवा ओशाळल्यागतही झाला नव्हता. एकदम झोपी गेला होता. पण ती सुटकेची आणि निराशेची क्षणभराची नजर, कशापासून सुटका आणि काय न जमल्याची निराशा. भगतला आपलं सारं अंग आता खरोखरच हुडहुडी भरल्यासारखं थरथरत आहे असं वाटलं. पुन्हा हे असं होऊ देता उपयोगी नाही. खरं म्हणजे त्याच्या हाती रगच देता उपयोगी नाही. त्याच्या जवळून तो हलके हलके काढून घेतला पाहिजे. त्याची लहानात लहान गडी करून त्याच्या आवाक्या बाहेर ठेवला पाहिजे, लांब नेऊन ठेवला पाहिजे. समोरच्या झाडाच्या फांदीवरची जागा चांगली आहे. कणाकणानं त्यानं रग आपल्या बाजूस ओढायला सुरुवात केली. पाटील जागा होता की काय इकडे त्याचं अगदी बारीक लक्ष होतं. आधी एका बाजूस आणि मग दुसऱ्या बाजूस असा ताण देऊन त्यानं सगळा रग आपल्या बाजूला खेचून घेतला. बस आता त्याची फक्त गुंडाळी करायची आणि हलकेत जाऊन त्या झाडाच्या फांदीवर नेऊन ठेवायचे. शक्य तितक्या हलक्या हातानं तो रगाची टोकं जुळवत होता. त्या एकाग्रतेत तो क्षणभर पाटीलला विसरला. पाटील जागा झाला असला पाहिजे, कारण तो एकदम ताडदिशी उठून बसला आणि मोठ्यानं म्हणाला, काय रे भगत, हा काय वात्रटपणा? आण तो रग इकडे, सगळा माझ्या अंगावरचा ओढून घेतलास की.
भगतनं एक सुस्कारा सोडला आणि रग हातातून जाऊ दिला. इतका उशीर नको होता करायला, मगाशीच सहज जमून गेला असता. पाटील त्याला हलवत होता. ए उठ, काय झोपलास? चहा घ्यायचा का एकदा? 2:30 वाजलेत. चहा घेऊ, एखादी सिगरेट ओढू, पाहता पाहता पहाट होईल. त्याला काहीतरी सांगायचंय असं भगतला सारखं वाटत होतं, पण काय ते काही केल्या त्याच्या ध्यानात येईना. पण त्या कडाक्याच्या थंडीत त्याला ताबडतोब जाग आली. थर्मासमधला उरलेला सर्वच्या सर्व गरमागरम चहा दोघांनी घेऊन टाकला. त्याची उष्णता आपल्या शरीराच्या सर्व नसानसातून पसरत गेलेली त्यांना जाणवली. सिगारेट्स शिलगवल्या होत्या. काही दिसलं नाही ना रे भगत अजून तुला? मी मध्ये जरा वेळ झोपलो होतो, पण फार वेळ नाही. नाही, मला काही दिसलेलं नाही. पाटल्या, तुला काहीतरी सांगायचं होतं असं मला सारखं वाटतंय, पण काही केल्या ध्यानात येत नाही. जाऊ दे रे, उद्या सांग. ही साली झोप काही जात नाही. पाटील, जरा चक्कर मारून यायची का? नको, या थंडीत नको. बसू असेच जागत. आता काही फार वेळ राहिला नाही. 2:30 वाजलेत. पाटल्या, अजून 3 तास आहेत. 5:30 शिवाय या दिवसात काही उजाडणार नाही. राहू दे रे, असेच जागत राहू. आणि 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 काय? मध्यरात्र टळून गेली आहे का? मला नाही वाटत आता यापुढे इथे काही होईल किंवा काही दिसेल असं. भगतला त्याची काही कल्पना नव्हती. एकदा उजाडलं आणि घरचा रस्ता धरला की सुटलो असा तो विचार करत होता. थोडासा अस्वस्थपणा सोडला तर त्यांना काही दिसलं नव्हतं, काही ऐकू आलं नव्हतं. पण पुन्हा कोणत्याही कारणासाठी तो अशा आडवेळी इथे येणार नव्हता. दोघं मागे टेकून बसले. इतर विषयांवरच्या गप्पा यावेळी कशा तरीच वाटत होत्या आणि त्यांच्या समोरच्या कामाबद्दल तर त्यांना एक शब्दही बोलण्याची इच्छा नव्हती. शेवटी दोघं गप्प बसले आणि परत झोपेची छाया त्यांच्यावर पसरली. कसल्या तरी अर्धवट स्वप्नातून भगत खडबडून जागा झाला. किती वाजले होते कोणास ठाऊक, पण अजून रात्रच पसरली होती. चंद्र समोर खूप खाली आला होता आणि त्याच्या चंदेरी बिंबाच्या पार्श्वभूमीवर त्या झाडाची आकृती आणखीच रेखीव काळीक अभिन्न दिसत होती. त्यात किंवा आसपास कुठेतरी काहीतरी बदल झाला होता. आधारासाठी त्यानं शेजारी पाहिलं. शेजारी पाटील नव्हता आणि त्यांच्या अंगावरचा रगही नव्हता. पूर्ण जागा होऊन त्यानं समोर पाहिलं. हो, त्याला समोरच काहीतरी हालचाल दिसत होती. त्यानं निरखून पाहिलं. तो पाटीलच होता. झाडाच्या लांबच लांब त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचलेल्या सावलीतून तो हळूहळू सरकत झाडाकडे चालला होता. पण तो असा ओणव्यानं जवळजवळ हातांवर आणि पायांवर का चालत होता? आणि त्याच्या गळ्याभोवती काय होतं ते? या वेळपर्यंत पाटील झाडापाशी पोहोचला होता. तिथे तो सावकाश उभा राहिला आणि मग दोन्ही हात झाडाभोवती घालून तो वर चढायला लागला. तो जरासा वर गेला आणि मग भगतला त्याच्या गळ्यापासून पाठीवरून मागे लोंबकळणारा रगाचा वळलेला दोरखंड दिसला. इतका वेळ कुंठित झालेल्या त्याच्या मनाला जणू विजेचा धक्का बसला. तो धडपडत उठला आणि त्या दगडगोट्यातून पाटीलला हाका मारत झाडाकडे धावला. तेवढं 25-1 फुटांचं अंतर कापताना त्याची छाती धडधडायला लागली होती. तो केवळ पाटील पाटील थांब थांब असं ओरडत होता. मध्येच झाडावर चढण्याच्या प्रयत्नात पाटील जरा थांबल्यासारखा वाटला. पण तो भगतच्या हाकांमुळे थांबला का त्याच्या मागे लोंबणारा रग कशात तरी अडकला म्हणून थांबला? कळायला मार्ग नव्हता, कारण परत तो वर वर चढू लागला होता. भगत झाडाच्या बुंद्याशी पोहोचला. पाटील पहिल्या फांदीपाशी पोहोचून फांदीवर सरकायला लागला होता. काय करावं याचा भगतनं 1 सेकंदभरच विचार केला आणि मग तोही सपासप वरती चढायला लागला. तोही त्या तोडलेल्या फांदीवर आला आणि बसल्या बसल्याच पाटीलच्या रोखानं वर पुढे सरकू लागला. पाटीलचं अजूनही त्याच्याकडे लक्ष नव्हतं. खरं म्हणजे त्याची भगतकडे पाठ होती आणि खाली वाकून त्याचं रगाशी काहीतरी करणं चालू होतं. आपण त्याला आता थांबवलं पाहिजे. तो जे काही करायचा प्रयत्न करतोय ते त्याला करू देता कामा नये ही भगतची खात्री झाली. त्याला जी एक अर्धवट शंका आली होती तीच जीवाचं पाणी पाणी करणारी होती. मागच्या बाजूनं जाऊन त्यानं पाटलाभोवती हात घातले
आणि त्याच क्षणी त्यांची झटापट सुरू झाली. जवळजवळ शेवटपर्यंत दोघे एक शब्दही बोलले नाहीत. जवळ येताच भगतला दिसलं की पाटीलनं त्या जाड रगाच्या एका टोकाची गाठ स्वतःच्या गळ्याभोवती घातली आणि मग खरोखरच दोघं निग्रहानं झटापट करू लागले आणि पहिल्या फटक्याला त्यानं ती गाठ सोडवून टाकली. पण मग पाटील स्वतःभोवती परत गाठ मारायचा प्रयत्न करत होता का भगतच्या गळ्याभोवती ती गाठ मारायचा प्रयत्न करत होता? भगत त्याच्या हातून रग काढून घ्यायचा प्रयत्न करत होता की त्याच रगानं त्याचे हात त्याच्या अंगाशी बांधून टाकायचा प्रयत्न करत होता? भगतच्या मनात गोंधळ उडाला. त्याचं ध्येय एकच होतं, जे काही पाटील करायचा प्रयत्न करील ते त्याला करू द्यायचं नाही. पाटीलच्या जोराच्या धडपडीवरून त्याला वाटलं की आता हा निर्वाणीचा प्रयत्न आहे. आपण एखाद्या क्लायमॅक्सकडे येत आहोत. तिथपर्यंत टिकलो की मग काम सोपं होईल. पण त्याच्या मनात कालाची एक ठराविक रेषा होती आणि त्याची कल्पना बरोबर होती. ती रेषा ओलांडली आणि पाटील एकदम ओरडला, "हे काय रे? अरे ए भगत, थांब थांब!" तरीही भगत एकदम थांबला नाही. आता हात ढिले पडलेल्या पाटीलच्या हातून त्यानं रग हिसकावून घेतला, खाली टाकून दिला आणि मग तो थांबला. "हे रे काय? आपण फांदीवर काय करतो?" धापा टाकत भगत त्याच्याकडे आश्चर्यानं पाहत होता. मला वाटतं आपलं काम झालंय. चल चल खाली." एकामागून एक असे दोघं जण खाली उतरले. भगतनं रग उचलला. सतरंजी जवळ येऊन तीही उचलली. तिची घडी घातली. पाटील त्याच्या मागेच उभा होता. पायात चपला सरकवीत तो म्हणाला, "अरे पण मला सांग तर." सांगतो आपण आता निघूया गावाकडे." "पण अजून सकाळ कुठे झाली आहे? तोपर्यंत थांबायचं आहे ना." "पाटील, आता थांबायची जरुरी नाही, चल." ते दोघं बांधावरून रस्त्यावर आले आणि गावाकडची वाट धरताना त्यांनी एकवार त्या वठलेल्या झाडाकडे वळून पाहिलं. पहाटेच्या धुक्यात मावळत्या चंद्रावर आपला वेडावाकडा आकार उठवीत कधीही न हलणाऱ्या ताठ फांद्या पसरून ते एकाकी उभं होतं. पहाटेची 5ची वेळ होती. गोडबोलेनं मास्तरांना बोलावून आणलं होतं आणि सर्वांचा चहा चालला होता. भगतनं सारी हकीकत सांगितली. गोडबोले म्हणाला, "भगत, तुला खरोखर असं वाटतं की तुला उठायला किंवा तिथे फांदीवर पोहोचायला उशीर झाला असता तर पाटीलनं?" घसा साफ करून मास्तर मध्येच म्हणाले, राहू द्या, आता त्याची चर्चा कशाला?" पण पाटील म्हणाला, "मला काही एक आठवत नाही. जी झोप लागली त्यातून एकदम जागा झालो तो फांदीवर. आणि भगत, माफ कर हं, पहिला विचार जर कोणता आला असेल माझ्या मनात तर तो हा की भगतनंच आपल्याला इथे आणून." भगत रागावला नाही. उलट मान हलवून म्हणाला, हेच मी मगाशी म्हणालो होतो. पाटील जागा होताच मी पहिली गोष्ट केली ती ही की तो रग खाली टाकला. माझ्या मनात आणखी काही होतं." पण गोडबोले आश्चर्यानं म्हणाला, "पण तिथे झालं काय? नक्की काय घडलं?" आता भगत विचार करून बोलला, "मला एक अंधुक कल्पना येते. का आणि कसं विचारू नका. मला असं वाटतं की त्या जागेभोवती एक प्रकारचं वलय आहे, एक प्रकारचा निर्यास आहे. त्याच्या परिघात माणूस सापडला की त्याच्यात काहीतरी बदल होतो आणि त्याच्या मनाची स्वनाशाकडे प्रवृत्ती होते. एवढंच. जास्त मीही सांगू शकत नाही. पण एखाद्या धगधगलेल्या भट्टीपासून काही ठराविक अंतराच्या आत एखादी मेणाची बाहुली आणली तर तिचा आकार जसा बदलू लागतो तसंच आपल्या मनाचं तिथे होत असावं. मानवतेचा साचा विरघळतो. आपल्या आयुष्यावरची पकड ढिल्ली होते. दुसऱ्या कशात तरी विलीन होण्याची आपल्याला अनिवार्य इच्छा होते. निदान मला असं वाटतं. तुम्हाला? कवठीचे वळण. लेखक नारायण धारप. मित्रांनो, दोन्ही कथा ऐकल्यानंतर या कथांमधून आपल्या मनात काय उभं राहिलं? आपल्या कॉमेंट्सची मला प्रतीक्षा आहे. आणि शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. मनापासून धन्यवाद. पुढच्या एपिसोडमध्ये परत भेटूच.